हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर इथे बघू शकता तुम्ही दिवाळीची गडबड आपली चालू झालेली आहे. सीझन आपला चालू झालेला आहे आणि कालच्या शॉर्टमध्ये तुम्ही बघितलं असं की जवळजवळ मी 12 ब्लाऊज कटिंग केलेले होते. ते रात्री कटिंग केले आणि जवळजवळ 2.5 ते 3 तास मला लागले तेवढे ब्लाऊज कट करायला. त्यामधले जवळ 10 ब्लाऊज हे अस्तरचे होते आणि 2 ब्लाऊज विदाऊट अस्तरचे होते. तर त्यापैकी मी किती ब्लाऊज शिवले आजच्या दिवसामध्ये ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्यासाठीच मी हा खास व्हिडिओ आज केला आहे. आणि हा एक सुंदर ब्लाऊज माझा स्टिच करून झालेला आहे. बघू शकता तुम्ही फ्रंट आणि बॅकला सुंदर असा नेक तयार केलेला आहे मी. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा. फ्रंट पार्ट आहे आणि फ्रंटला व्ही शेप केलेला आहे आणि बॅकला राऊंडमध्ये पूर्ण राऊंड केलेला आहे आणि बोटनेक आहे, जो तुम्ही सुरुवातीला बघितलाच असेल. असं सुंदर हा ब्लाऊज आपला स्टिच करून होईल आता काही वेळातच, कारण ह्याचे फक्त स्लीव्ज लावायचे आणि फिटिंग करायचे. त्यानंतर यापूर्वी मी किती ब्लाऊज शिवले ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हे बघा, जे आपण कटिंग करून ठेवले होते 12, त्यापैकी माझे जवळजवळ 5 ब्लाऊज तर शिवून झालेत आणि हा जो 6वा मी तुम्हाला आत्ता दाखवला तो ब्लाऊज आहे, तो अजून शिवून रेडी व्हायचा आहे. तर आपला आजच्या दिवसामधलं टार्गेट आहे की ह्या 6 पैकी किती ब्लाऊज शिवून होत आहेत. तर चला बघूया. कालचे ब्लाऊज नॉर्मल होते, राऊंड नेक होता आणि सिम्पल कटोरी आणि प्रिन्सेस कट असेच होते आणि साईजही कमी होती. त्यामुळे कालच्या दिवसभरामध्ये माझे जवळजवळ 5 ब्लाऊज शिवून झाले, 4 अस्तरचे आणि 1 विदाऊट अस्तरचा. तर हा जो ब्लाऊज आहे तो विदाऊट अस्तरचा ब्लाऊज आहे आणि कटोरी ब्लाऊज आहे आणि याचे स्लीव्स 9 इंचाचे आहेत. आणि हा एक ब्लाऊज होता. तर हा फक्त फ्रंटला 4 टक्स आहे आणि पाठीमागे पंचकोनी आणि त्याला नाडी लावली आणि लटकन लावलेले आहे. सुंदर असा ब्लाऊज हा तयार झालेला आहे. त्यानंतर अजून 1-2 ब्लाऊज मी स्टिच केले, हे पण दोन्ही अस्तरचे आहेत. हा पण एक अस्तरचाच ब्लाऊज आहे. तर ह्याची साईज होती 34 आणि स्लीवची साईज आहे 10 इंचाची. तर असे हे दोन्ही ब्लाऊज एकाच मापाचे होते. तर हे दोन्ही ब्लाऊज खूप सुंदर असे आहे. फिनिशिंगही खूप सुंदर अशी आलेली आहे त्याची आणि बॅकला राऊंड नेकच होता आणि समोरून कटोरी ब्लाऊज होते. त्यामुळे हे ब्लाऊज पटापट काल शिवून झालेले आहेत. आणि तसं पाहिलं तर सीझन चालू असल्यामुळे कोण ना कोण येत जात असतंच कपडे नेण्यासाठी किंवा शिवायला टाकण्यासाठी. तर त्यांची गर्दी चालू असते आधीमध्ये आणि एकदा का कस्टमर आलं का ते अर्धा तास काय म्हणा किंवा पाऊण तास काय म्हणा आपला जातो. कोण 10 ते 15 मिनटामध्ये आपला जसा ब्लाऊज शिवायचा तसं शिवून सांगून जातात. पण काही